नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. ह्या पवित्र दिवसात वातावरणात सकारात्मक ऊर्जा असतेच आणि त्यासोबत आईच्या नामस्मरणाने आपण आपल्यातील ती ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करूया. आपण याआधी नवरात्रीमधील पहिल्या देवीचं रूप बघितलं. आज आपण दुसरं पाहणार आहोत. व्हिडिओ न लांबवता मी तुम्हाला उपयोगाचे मंत्र आणि त्यावरील काही योगासने सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल. चला तर मग पाहू देवी आईचे दुसरे रूप. दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी देवी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई दुर्गेचे हे दुसरे रूप पूजले जाते. हे देवीचे कठीण तपश्चर्येचे रूप आहे, ज्याची पूजा केल्याने बुद्धी, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. आई ब्रह्मचारिणी आराधना आत्मसंयम आणि तप ह्याची प्रेरणा देते. मंत्र आहे दधाना कर्मपद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध्योमयी ब्रह्मचारिण्यानुत्तमा. अर्थ आहे दधाना म्हणजे धारण केलेली, जिने दोन्ही कमलासारख्या हातात अक्षमाला म्हणजे रुद्राक्षाची माळ आणि कमंडलू म्हणजे पाण्याचे भांडे धारण केलेले आहे, अशी सर्वोच्च, अतुलनीय, सर्वश्रेष्ठ देवी ब्रह्मचारिणी माझ्यावर प्रसन्न होऊ दे. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ह्या मंत्राचा सुद्धा आपण पूजा करताना जप करू शकतो. ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः हा बीज मंत्र तुम्हाला पूजा झाल्यानंतर पहाटे किंवा तिन्ही सांजेला दिवा लावल्यावर 108 वेळा जप करायचा आहे. ब्रह्मचारिणी देवी ही सृजनशीलता, भावना आणि आत्मनियंत्रणाचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या उपासनेमुळे तपस्या, वैराग्य आणि आध्यात्मिक शक्तीत वाढ होते असे मानले जाते. आणि म्हणूनच या देवीच्या बीजमंत्राने आपल्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्र सुधारण्यासाठी मदत होते. ह्या चक्राची पूर्ण माहिती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आता आपण मंत्र चॅन्टिंग सोबत स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी काही योगासने पाहूया. परंतु योगासने करताना तुम्हाला प्रोफेशनल योग टीचर समोर करायचे आहेत, कारण तुमच्या चुका किंवा तुमची स्ट्रेंथ ही योग टीचर तुम्हाला सांगू शकतात. योग आसन असो किंवा प्राणायाम हे बरोबर होणे गरजेचे असते. भुजंगासन, बद्ध कोणासन, धनुरासन, वज्रासन, शलभासन, उड्डाणबंध ही काही योगासने आहेत. पुन्हा भेटू उद्या देवीच्या तिसऱ्या रूपासह. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.